रफ्तार नावाचा एक रॅपर आहे ज्याची एक फेमस लाईन आहे, हम रॉकेट है छोटे हम पे पंक्चर नाही लगते. IPL मध्ये हे वाक्य कोणी सातत्यानं म्हणत असेल तर सनरायझर्स हैदराबाद. फक्त आत्ताच नाही तर मागच्या 2 सीझनमध्ये. या सीझनमध्ये त्यांनी पहिलीच मॅच प्रचंड चोपकाम केलं. 280च्या पलीकडे स्कोर लावला. त्यांचं रॉकेट भूम सुटलं होतं. IPL मधला पहिला 300 हैदराबाद लावणार असं बोललं जाऊ लागलं. पण कधी नव्हत ते रॉकेट पंक्चर झालं. कुणासमोर? तर लखनौ सुपर जायंट समोर. पहिली मॅच अगदी घासून हरलेली लखनौ मागच्या वर्षी याच हैदराबादकडून दणक्यात हारली होती. लखनौनं दिलेलं 166 रन्सचं टार्गेट तेव्हा हैदराबादनं एकही विकेट न जाऊ देता पार केलं होतं. त्याच मॅचनंतर KL राहुलनं शिव्या खाल्ल्या होत्या. पण यंदाच्या मॅचमध्ये पाहायला मिळाली बदले की आग. पहिली बॅटिंग असून सुद्धा हैदराबादला 190 रन्सच करता आले. आता हे रन्स त्यांच्यासाठी कमीच वाटत होते, पण लखनौला जड जाऊ शकलं असतं. पण पुरण शेट आले आणि कार्यक्रम करून गेले. हैदराबाद विरुद्ध लखनौ मॅचमध्ये नेमकं काय झालं? लखनौनं हैदराबादचं रॉकेट पंक्चर कसं केलं पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. टॉस जिंकला लखनौनं आणि पहिली घेतली बॉलिंग. मागच्या मॅचला लखनौची बॉलिंग गणली होती, त्यामुळे यावेळी सुद्धा हैदराबाद लय मोठा स्कोर लावणार असा अंदाज होता. पण झालं भलतंच, हैदराबाद गणलं. कारण होता लॉर्ड शार्दुल ठाकूर. अनसोल्ड गेलेला हा कार्यकर्ता लखनौमध्ये रिप्लेसमेंट म्हणून आला आणि दोन्ही मॅचेसमध्ये भारी खेळला. या मॅचची तिसरी ओव्हर, पहिला बॉल अभिषेक शर्मा आऊट. पुढच्या बॉलवर ईशान किशन शून्यावर आऊट. मागच्या मॅचला सेंचुरी केलेला कार्यकर्ता शून्यावर आणि जो कधीही धोकादायक ठरू शकतो तो अभिषेक 6 रन्सवर गुल. लखनौनं हैदराबादचा पिकअपच संपून टाकला. पण हैदराबाद सहज हार मानणारी टीम नाही. ईशान अभिषेकला जमलं नाही, पण हेड होताच. त्यानं ठाकूर, बिश्नोई, आवेश खान या तिघांना टार्गेट केलं. खवून रन्स काढले. त्यात 6व्या ओव्हरमध्ये हेडचे 2 कॅच सुटले, एक पुरणकडून एक बिश्नोईकडून. बिश्नोईचा अवघड होता, पण पुरणनं लॉली सोडला होता. पॉवर प्लेमध्ये हैदराबादचा स्कोअर 62 रन्स होता. मोहीम फत्ते झाली होती. पण प्रिन्स यादवनं 8व्या ओव्हरमध्ये हेडला पुढ्यात बॉल टाकून बोल्ड केलं आणि पुरणच्या खांद्यावरचं ओझं उतरलं. हेड तेव्हाही 28 बॉल 47 रन्स करून आऊट झाला होता. पण लखनौचं टेन्शन संपलं नव्हतं, कारण नितीश कुमार रेड्डी आणि क्लासेन खेळत होते आणि रन्सही करत होते. क्लासेन जरा डेंजर वाटत होताच, पण प्रिन्स यादवच्या हाताला लागलेला बॉल स्टंपला धडकला आणि क्लासेन सुद्धा गेला. 12 ओव्हर्स 110 हा हैदराबादच्या दर्जाचा स्कोर नव्हता. प्रिन्स यादवनं रॉकेटला लगाम घालणं जमवलं होतं. मग रेड्डी आऊट झाला, पण अनिकेत वर्मानं 5 6 सोडले. हा गडी आऊट झाला, पण 13 बॉलमध्ये 36 रन्स करून. डेथ ओव्हर्सच्या आधी 156 वर हैदराबादचा स्कोर होता. कमिन्सनं 4 पैकी 3 बॉलवर 6 मारले. तो सोडला तर डेथ ओव्हर्समध्ये फक्त लखनौच्या बॉलिंगचाच बोलबाला होता. शार्दुल आणि आवेश खाननं शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये एकही बाउंड्री जाऊ दिली नाही. त्यामुळं हैदराबाद 190 वर अडलं. शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये लखनौच्या बॉलर्सनं वाईड यॉर्कर नावाचं अस्त्र वापरलं. पुढ्यात बॉल दिले नाहीत आणि घुमीव शॉट करायच्या नादात हैदराबाद किरकोळ रन्सच करू शकलं. 4 विकेट्स काढणारा ठाकूर, फक्त 29 रन्स देणारा प्रिन्स यादव यांनी निम्मी हवा काढून ठेवली. रॉकेट पंक्चर करायचं उरलेलं काम निकोलस पुरन आणि मिशेल मार्शनं केलं. पहिल्या ओव्हरला 3 रन्स आले. दुसऱ्या ओव्हरला मार्क्रम आऊट झाला. पुन्हा फ्लॅशबॅक दिसणार असं वाटलं. फ्लॅशबॅक दिसला, पण यावेळी बादशाह लखनौची टीम होती. पुरन आणि मार्शनं दुसऱ्या विकेटसाठी 116 रन्सची पार्टनरशिप केली. दुसऱ्या ओव्हरला 11 रन्स आले आणि त्यानंतर हे दोघं खेळत होते तोपर्यंत प्रत्येक ओव्हरला आलेले रन्स 2 आकड्यात होते. पुरननं आपल्या ताकदीच्या जोरावर कित्येक शॉट्स उचलले. सिमरजीत, अभिषेक आणि कमिन्स तिघांना लाईनीत मारत पुरनमुळे पॉवर प्लेचा स्कोर गेला 77 वर 1. हैदराबादच्या 1 पाऊल पुढे. पेसचा आणि अभिषेकच्या स्पिनचा हे दोघं सहज कचरा करतायत हे बघून कमिन्सनं झॅम्पाला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आणलं आणि त्यानं पहिल्याच ओव्हरला 19 रन्स खाल्ले. या दोघांनी 41 बॉलमध्ये 100 रन्सची पार्टनरशिप केली आणि पुरणची 50 फक्त 18 बॉलमध्ये आली होती. पुरणनं सोडलेल्या कॅचचं सगळं प्रेशर हैदराबादच्या बॉलर्सवर काढलं. पुरण आऊट झाला तो 26 बॉलमध्ये 70 रन्स करून. त्यानं स्पिनर्स सोडले नाहीत, पेसर्स सोडले नाहीत. टप्प्यात न आलेले बॉल टप्प्यात घेऊन मारले, पण लखनौवर किंचित सुद्धा प्रेशर वाढू दिलं नाही. त्याच्या विकेट नंतरही आणि आधीही मिशेल मार्श मारत होता. त्यानं कमिन्सला सलग 2 4 मारल्या आणि तिसऱ्या बॉलला कमिन्स विकेट काढून जिंकला. हैदराबादच्या बॉलिंगमध्ये कोणी फाईट दिली असेल तर तो होता कॅप्टन पॅट कमिन्स. त्यानंही फटके खाल्ले, पण पुरन, मार्श या 2 मेन विकेट्स काढून दिल्या. रिषभ पंतला आल्या आल्या हात खोलायची संधी दिली नाही. तरीही लखनौचा स्कोर 11 वर 138 होता.
मार्श आणि पुरननं बेस रचून ठेवला. आता उरलेल्या कार्यकर्त्यांना फक्त आपली आपली जबाबदारी पार पाडायची होती. मधोनी लवकर गेला. रिषभ पंत 15 बॉल 15 करून गेला, पण मिलर होता. हैदराबादला सेकंड इनिंगमध्ये चांगलं म्हणावं असं कुठलं यश मिळालं असेल तर 11.6 पासून 13.4 पर्यंत त्यांनी बाउंड्री दिली नाही. मध्ये एक विकेट सुद्धा काढली. त्यानंतर एकच फोर गेली आणि पंचची विकेट सुद्धा. पण त्याच्या पुढच्याच ओव्हरला 13 रन झाले आणि प्रेशर रिलीज झालं. 8 बॉल 22 करणारा अब्दुल समद आणि डेव्हिड मिलरनं 17व्या ओव्हरला मॅच 5 विकेट्स हातात ठेवून आरामात फिनिश केली आणि हैदराबादचं रॉकेट पंक्चर झालंच. 2024चा बदला पूर्ण झाला. मुळात हैदराबादच्या प्रचंड स्कोरची चर्चा असताना, त्यांची बॅटिंग लाईनअप येड्यागत वाढीव असताना लखनौनं त्यांना पहिले बॅटिंग करायला सांगितलं. किती स्कोर करा, आम्ही चेस करू, हा कॉन्फिडन्स दाखवून दिला आणि आम्ही तुम्हाला लय स्कोर करूच देत नसतोय हे बॉलिंगमधून सांगितलं सुद्धा. लखनौच्या बॉलर्सनं टप्पा चांगला पकडला. प्रिन्स यादवला जनरली मारणंच अवघड गेलं. अवेश खानचे वाईड यॉर्कर चुकले नाहीत आणि शार्दूलनं हैदराबादच्या आतापी वतापीला सेटल होऊ दिलं नाही आणि एक पॅट कमिन्स सोडला तर हैदराबादचा बॉलर सुद्धा चालला नाही. पुरन आणि मार्शनं बॉलर्सने दिलेला बॅटन फिनिश लाईनच्या पलीकडे नेला. 300च्या वर स्कोर जायला उत्सुक असणारा हैदराबादचं रॉकेट यावेळी उडलंच नाही. पण असा विषय सारखा होत नसतो. झालाच तर काव्या मारन. समजलं नसलं तर हे वाक्य परत ऐका आणि IPL बद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबेडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.